हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे पहा, आज आपण वेगळा एक चटणीचा प्रकार पाहणार आहोत। मी पेरूची चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी स्वच्छ असा पेरू हा धुवून घेतलेला आहे। आता बारीक चिरून घ्यायचं, जास्त कच्चा पण घ्यायचा नाही, जास्त पिकलेला पण पेरू घ्यायचा नाहीये। अशा फोडी करून घेऊया आपण। अशा फोडी करून घ्यायची आहे। खूप टेस्टी लागते ही चटणी, वेगळी अशी काहीतरी। तर तुम्ही खाल्ली नसेल तर एकदा करून पहा। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। हे पहा, त्याच्यात 2 लसणाच्या पाकळ्या, तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घ्या, त्यात मीठ घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे। आता हे पहा, मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते। हे पहा, मी मिक्सर मध्ये अशी बारीक करून घेतली ही चटणी। आता मी काढून घेते। आता चटणीला आपण आता फोडणी देणार आहोत। आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवते। हे पहा, पेरू हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे। त्याच्यात भरपूर असे गुण आहेत। चपाती बरोबर ही चटणी खूप छान लागते, पराठ्या बरोबर, चपाती बरोबर खूप चविष्ट अशी ही चटणी होते। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया। थोडं जिरं घालायचंय। जिरी मोहरी तडतडली का थोडंसं हिंग घालूया। आपली फोडणी तयार झाली आहे। हे पहा, आपण आता फोडणी घालून घेऊया त्याच्यावर। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे पहिला। वाटी छोटी पडते, मी दुसरी बदलून घेते। मी वाटी चेंज केली आहे। आता त्यात आपण पहिली फोडणी घालून घेऊया। जिरं मोहरी हिंग, छान असा वास सुटलेला आहे मस्त। त्याच्यात 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, म्हणजे जे काय पेरूच्या बिया आणि शेंगदाणे छान असं एकत्र व्यवस्थित झालं ना, छान असं कुरकुरीत लागतं। तुम्हाला जर माझी चटणीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे बघा, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आपली चटणी तयार। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे पहा, आपली चटणी तयार। ते एका बाउल मध्ये काढून घेते दुसऱ्या। चटणी तयार।